13 वर्षापूर्वी रिटायर झाले. 25 वर्ष बालशिक्षण मंदिर इथून मुख्याध्यापिका निवृत्त झाले. तिथे मराठी, हिंदी, इतिहास, भूगोल अशा विषयांचं अध्यापन केलं. त्यानंतर हे 13 वर्ष मी ज्ञानप्रबोधिनी इथे कार्यरत आहे. ज्ञानप्रबोधिनीमध्ये पुण्यामध्ये ज्या सगळ्या स्पर्धा असतात त्या स्पर्धांना मुलांना तयार करणं, त्याचं नियोजन करणं किंवा त्याचे जे संहिता असतात त्या लिहिणं आणि मग इतर जे काय काम पडेल ते करणं. आणि मुख्य काम आता असं चालू आहे की त्यांच्या ज्या 16 संस्कार आणि इतर संस्कारांच्या पोथ्या आहेत त्यांचं हिंदीकरण मी करते. खूप आव्हानात्मक आणि छान काम आहे आणि खूप शिकण्यासारखं पण आहे. मला खूप शिकायला मिळतात वेगवेगळ्या प्रकारचं. त्यानंतर भरतकाम, विणकाम, पाककला यांची खूप आवड आहे. आणि लिखाण, वाचन हे शिक्षक या नात्याने ते सख्य नातं असल्यासारखे. गीताधर्म मंडळामध्ये आज मी प्रथमच प्रवेश करून बोलतेय. जुन्या काळामध्ये शाळेत असताना त्याच्या परीक्षा दिल्या होत्या. ते तर आठवते मी काय दिलं होतं आणि काय शिकलो, पण जे अगदी मांडलेलं आहे त्याचा काहीतरी उपयोग व्हावा म्हणून अभ्यास करून आज बोलायला उभी. आज 8 मे 1861 रोजी, त्याला 7 मे आहे, रवींद्रनाथ टागोरांचा जन्म झाला कलकत्त्यात जोरामसो या गावामध्ये. अतिशय दैदिप्यमान घराणं. काका आणि वडील दोघही जण आर्मीमध्ये होते आणि त्यामुळे सुधारित घराण्याचा वारसा लाभलेला होता. पण काळाप्रमाणे रवींद्रनाथांना शाळेत घातलं गेलं होतं. शाळेत घातल्यानंतर अजिबात शाळा आवडायची नाही. कुठे वाणपणा केलाय, दंगा केलाय किंवा काही गैर वर्तन केलंय तर असं काहीच नव्हतं. फक्त अभ्यास करायचा पण पेपर द्यायचा नाही, असं काहीतरी विचित्र वागणं रवींद्रनाथांचं शिक्षकांना अंतर्मुख करणार होतं. पण त्या काळाप्रमाणे शिक्षक रागवत असत, फटके देत असत, आतासारखं नव्हतं. पण रवींद्रनाथांना वाटायचं का नाही आनंददायी शिक्षण देत आम्हाला, का नाही हसत खेळ शिकवत, का नाही बाहेरच्या बागेत फिरायला नाही, का नाही आम्हाला गमत शाळा करत आमची, असं रवींद्रनाथांना फार वाटायचं. आणि एकदा खूप शाळेमध्ये बोलणी भाऊ घरी आले आणि सांगितलं मी शाळेत जाणार नाही. रवींद्रनाथ म्हणाले का बरं, काय प्रश्न काय आहे तुझा? नाही म्हणे तिथे असं एक कविता शिकवली, प्रश्नोत्तर झाली, बॉक्स असंच करतात, शिकवत असत. त्या कवितेचा 4 वारीत अर्थ सांगितला, झाली कविता शिकली. धडा वाचला, काय शब्दार्थ वगैरे फळ्यावर लिहिले, झालं शिकतो. मग रवींद्रनाथ म्हणाले बरं ठीक आहे, नको जाऊ, नाव काढून टाकू. पण एक लक्षात ठेव, मी सांगेन ते ऐकायचे. तिथे मात्र मी कडक होणार आहे. मी उत्तमांचे उत्तम गुरुजी तुला घरी शिकवायला ठेवणार आहे. शिकवायला ठेवणार आहे, त्यांचं ऐकलं पाहिजे, ते तुझ्या मनाप्रमाणे शिकवतो. त्या गुरुजींवर प्रेमच बसलं. गुरुजी काय करायचे, आजच्या काळचा जो कन्स्ट्रक्टिव्हिझम किंवा रचनावाद आहे त्या पद्धतीने त्याला शिकवायचं. आणि मग त्यातनं अनेक कवितांचा जन्म झाला, त्यातनं अनेक कथांचा जन्म झाला. रामायण त्यांनी शिकवल्यानंतर त्यातनं वाल्मिकीच्या नाटकाचा जन्म झाला. आणि त्या नाटकामध्ये स्वतः रवींद्रनाथांनी आणि त्यांची पुतणी यांनी काम केलं. ते नाटक इतकं गाजलं, अख्ख्या भारत देशभर त्याची वाहवा त्यांना ऐकायला मिळाली. हे झालं होतं वयाच्या 12व्या वर्षी. मग मला हे सगळं वाचताना पहिल्यांदा असं आपले रवींद्रनाथाविषयी काय बघ, कुठे काय किती वाचताय,
फक्त गीतांजली आणि मी आहे माहिती. गीतांजली माहित होतं, त्याच्यात अनुवाद केलेला एखाद 4 वाक्य कानावर होती. माधवी वैद्यांशी थोडीशी चर्चा खूप वर्षांपूर्वी झाली होती. आशा साठ्यांचं एक पुस्तक वाचलं होतं. मग मी काका कालेकरांचं रवींद्र मदन म्हणून पुस्तक वाचायला घेतलं आणि केलं समजेल की हे काय बंगाली आहे, काय आहे. मग त्यातला पुलंचा एक लेख आहे तो वाचायला लागला. तर पु ल देशपांडेंचं आणि रवींद्रनाथांचं सख्य होतं. पु ल देशपांडेंना जेव्हा त्या गीतांजलीतल्या कविता आणि काय काय समजे ना, उठले आणि तडक कलकत्त्याला गेले. रवींद्रनाथांना म्हणाले की आलोय तू शिकायला आलोय. काय शिकायला आलास? बंगाली भाषा. आणि मुलं अस्खलित बंगाली बोलत असत आणि अस्खलित कवितेचं भाषांतर करत असत. ज्या वेळेला मुलांनी शिक्षक म्हणून काम केलं होतं कुठे कुठे थोड्या थोड्या काळासाठी, त्यावेळेला ते म्हणाले मी रवींद्रनाथांच्या पद्धतीने शिकवणार. मुलं म्हणायचे म्हणजे कसं हो? रवींद्रनाथ म्हणाले क लिहायचा आहे ना, कटेवर दोन्ही हात ठेव म्हणजे झाला तो, एक हात काढून घे म्हणजे झाला हो, कुठला हात काढायचा आहे तो ठेव. या पद्धतीने रवींद्रनाथ मुलांना शिकवायला लागले. त्याच्यानंतर महात्मा गांधींची पण त्यांची अशीच ओळख झाली. रवींद्रनाथ गांधींकडे येण्यासाठी निघाले होते, परंतु तोवर गांधीजी तिथे पोहोचले होते. मग अहिंसा तत्व हे सगळ्यांना लागू आहे का? असं रवींद्रनाथांनी त्यांना प्रश्न विचारला. गांधी म्हणाले आपण या अहिंसा तत्वाने बरंच पुढे जाऊ शकतो, बरंच काही करू शकतो. रवींद्रनाथ कितीही शांत असले किंवा कितीही विचारी असले तरी त्यांना राष्ट्रवाद मान्य होता, देशभक्ती मान्य होता. ते वल्लभभाईंच्या पठडीतले होते. पठडीतले म्हणजे विचारांच्या पठडीत. ते म्हणाले नाही, आपण हिंसा करायची नाही, पण ठकास महाटक व्हायचंय. ज्या जशाच तसे उत्तर देऊन आपण आपली गूज राखायची. आपण प्रत्येक जण आपल्या देशासाठी आहोत हे विसरता कामा नये. थोडेसे मतभेद झाले, पण नेहरू गांधींना रवींद्रनाथांचे विचार कुठेतरी पडले होते. कारण नेहरूंच्या ते स्पीचेस ऑफ नेहरू नावाचं एक पुस्तक आहे, हिरव्या रंगाचं जुनं पुस्तक आहे, त्याच्यावर चष्म्याचं चित्र आहे. त्या पुस्तकामध्ये नेहरूंनी लिहिलंय की रवींद्रनाथांचे विचार जरी मला पटत असले तरी आचरणात आणायला अवघड जात. म्हणजे कुठेतरी तो आत्मा स्व आहे, मी आहे, तो विसरायला माणूस देशासाठी तयार नाही, असं मी म्हणेन. हे नेहरूंनी कबुली दिली. गांधींनी याच्यावर काहीच भाष्य केलं नाही. गांधीजी शांत राहिले आणि अहिंसा तत्व पाळत राहिले. आता रवींद्रनाथांना एकदा एका समाजातल्या घटकाने प्रश्न विचारला, स्त्री ह्या शब्दाचा अर्थ सांगा. तुम्हाला काय वाटतं? स्त्री म्हणजे सुरुवात, भाषेची सुरुवात. कुठली का भाषा असेल, या भारत देशातली कुठलीही भाषा असली तरी स्त्री ही सुरुवात आहे प्रत्येक भाषेची. नाही नाही, तसं नाहीये. स्त्री ही विद्या पण आहे, स्त्री ही संपत्ती आहे, तसं स्त्री ही नीती पण आहे. आणि त्यांनी नीतियुक्त राष्ट्र असावं किंवा ते बनवण्यासाठी, ते सुधारण्यासाठी, त्याचा विकास करण्यासाठी आपण कारणीभूत ठरलं पाहिजे, अशी प्रेरणा लोकांना दिली. तोच राष्ट्राचा व्याप आहे, तोच राष्ट्राचा भार आहे असं ते म्हणतात. त्या ग्रस्तांनी विचारलं, हाच गाभा घटक मानला तर सगळ्यात सुखाची कल्पना काय आहे? रवींद्रनाथ म्हणाले, याच विचारातनं राष्ट्राचं रक्षण होत आहे. कसं काय? मग स्वतःचं आत्मतत्व ओळखलं तर आपण राष्ट्राचं रक्षण करायला पुरेपूर करू. मग यासाठी काय करायचं? यासाठी संघटना हे सूत्र असावे,
एकी हे दैवत समजावे. आज जर हे आपण विचार प्रत्येकाने मनामध्ये आणले, तरुण पिढीने आपल्याकडे नाही आता शक्य, पण तरुण पिढीने आणले तर खरंच पाऊस लवकर पडेल. हा जो असह्य उन्हाळा आहे ना, त्यापासून आपण वाचू. कारण स्वतंत्रता हवी आहे, नको असं नाहीये, पण तो मिळणारा जो गॅस आहे, मिळणारं वॉशिंग मशीन आहे, मिळणारी वीज आहे, मिळणारी जागा आहे, म्हणताना म्हणायचं सगळे भूमी गोपाल, पण त्या स्क्वेअर फुटासाठीच आपण भांडतोय. आणि एकत्र राहण्यासाठी जीव तळमळत नाही. आज पुण्यामध्ये बघायला गेलं तर लाखो फ्लॅट्स रिकामे. ही तत्व रवींद्रनाथांसारख्या लोकांनी लिहून ठेवलेली आहे, कोणी पाहायची हा प्रश्न आहे. आम्हाला नको माणसं. आणि ते फ्लॅट्स दिवसाबंदच असतात, सकाळी उठल्यानंतर आणि झोपायलाच फक्त उघडे असतात. आणि आम्ही कधी शिकणार? नुसतं वृक्ष लावून होणार नाही, वृक्ष लावण्यासाठी जागा पण निर्माण करायला. हे रवींद्रनाथांचं तत्व होतं. कारण संघटना आणि आत्मतत्व ही जेव्हा एक होती त्यावेळेलाच माणूस सुधारला असं म्हणता येईल. कारण दोन भाऊ आहेत किंवा आई वडील आणि एकच मुलगा आणि सून आहे, तरी सुद्धा 2 फ्रीज आहेत, 2 वॉशिंग मशीन्स आहेत, 2 गॅस आहेत, 2 मिक्सर्स 2 आहेत. तेवढी ऊर्जा वापरली जाते याचा विचार कोणी करायचा? आपणच करायला हवं. पण हे समजेल तेव्हा, ज्या वेळेला आशा ते साठे यांचं पुस्तक वाचलं, शुद्ध बुद्धी रवींद्रनाथ, मला हा शब्दच फार आवडला, शुद्ध बुद्धी. किती सुंदर लिहिलंय ते पुस्तक, तुम्ही जरूर वाचा. का मी त्यातले सगळे मुद्दे घेऊ शकले नाही, तर त्यांनी असं म्हटलंय, शुद्ध बुद्धी उपासक रवींद्रनाथ. रवींद्रनाथ उपासना रोज करत असत. ती कशाची? पृथ्वी, आकाशगंगा, सूर्य आणि गायत्री मंत्र, हे 4 घटक उच्चारून एक 3 ते 4 महिने ध्यानस्थ बसून ते त्यांना अवगत असत की या सृष्टीला जागं ठेव, या सृष्टीला पावन ठेव, आणि मग आपल्या कामाला सुरुवात करत असत. निर्भयता पहिला गुण त्यांनी त्या पुस्तकात सांगितला, निर्भयता. आणि त्यांचं एक वाक्य मराठी भाषांतर अशा त्यांनी केलंय, निर्भयता तिथे अंतःकरण पोचे आणि उंच तिथे माता. म्हणजे निर्भयताची उच्च पातळी तिथे माता पोचतोय. वारकरीने कळसाचं दर्शन घेत तेवढं पुरतं आहे. खरा वारकरी असेल तर तो मंदिरात जाण्यासाठी गडबड करणार नाही, गाडी करणार नाही, गर्दी करणार नाही. तो कळसाचं दर्शन कामाला परत येतो की नाही, आता सगळं पाऊस कमी झालाय आणि आता मला माझ्या शेतामध्ये लावणी पेरणी झाली, आता भाताची रोपं तयार आहेत, ती लावणी करायची घाई आहे, ती माझ्या कामाला पोचायचं आहे, हीच खरी विठ्ठल भक्ती. आणि निर्भयता त्याच्यामध्ये एक प्रकारचा मोकळेपणा आहे. या मोकळेपणाने मी शेतात जाऊन माझ्या कामाला लागणार आहे. त्यासाठी मूर्ती नको. कुठल्या संतांकडे मूर्ती होती? कोणाकडेच नाही. रवींद्रनाथांकडे छोटंसं देवघर होतं. आजी पूजा करायची, आजोबा, काका, चुलत भावंड सगळे नतमस्तक मात्र सगळ्यांपुढे व्हायचे. जसं देवापुढे व्हायचे तसं आजी पुढे व्हायचे, आजोबांपुढे व्हायचे. ही खरी सच्शीलता आहे. एक प्रकारची मला असं वाटतं, या निर्भयतेकडे पाहिलं किंवा न घाबरता सगळ्या संकटांना तोंड द्यायचं ठरवलं तर एक प्रकारची आपल्याला सांत्वना मिळते की काय असं वाटतं. सांत्वन हे लोकांनी किती बरं वाटतं. पण अगदी चांगल्या प्रसंगाला, वाईट प्रसंगाला कोणी भेटून गेलं, कोणी हातात हात घेतला, कोणी पाठीवर हात ठेवला, कोणी नुसतं प्रेमाने आपल्याकडे बघितलं तरी आपल्याला बरं वाटतंय नाही. पण शेवटी खरंच सांत्वन हे आपल्यालाच करायचं असतं, मनात त्या मनात. आणि जे प्रगल्भ बुद्धिनिष्ठ असतात ते पटकन सांत्वन करू शकतात.
पटकन जागेवर होऊ शकतात, पटकन शांत होऊ शकतात. हे रवींद्रनाथांकडे शिकायचं. कारण हे सौख्याचं बळ आहे असं रवींद्रनाथ त्यांच्या काव्यात म्हणतात की सांत्वना हे सौख्याचं बळ आहे, म्हणजे पुढे जाण्याची गतिशीलता आहे. आणि आजही आता आपल्या जडणघडणीसाठी अजून आपण जडणघडण करतोच आहे. त्या पूर्ण झाल्यासाठी अनेक वेळा चुकतो आपण, अनंत वेळ. तर या चुकातनं शिकत जाणं आणि प्रगल्भ बनणं म्हणजेच निर्भयतेच्या पलीकडे जाणं. कालच एक उदाहरण तुमच्या समोर सांगायला हरकत नाही. माझा एक विद्यार्थी आहे. काल फोन आला रात्री मला, कशात म्हणत तुम्ही? मी छान आहे, तू कसा आहेस? नाही मी बरा. काय झालं? मला खूप बरं नाही. काय झालं रे बाळा तुला? कारण आई नाही त्याला, मला माहिती आहे. ते मला ब्लड कॅन्सर झाला. माझे डोळे घालवलं बाहेर, हातापायात आपल्याला काहीतरी कापड भरलंय असं व्हायला. म्हणजे तू कुठे आहेस? घरी आहेस का कुठे? मी जोशी हॉस्पिटलमध्ये गेली. इतका हुशार विद्यार्थी, इंजिनिअरिंगला आहे, शेवटच्या वर्षाला. ती आजी आपली जीवाच्या करारावर सांभाळते, स्वयंपाकाला जेवायला घेऊन सगळं. पण मॅडम तुम्ही एकदा म्हणाल तू करावणार आहे सारे, म्हणजे मग मला माझी जी भीती आहे ना ती नाहीशी होती. म्हणजे हे बघ, गुरुवार शुक्रवारकडे मी तुला भेटायला नक्की. काय ना शिरा आणा म्हणा, तुला खायचं आहे सगळं? हो. आणि तुम्ही एकदा म्हणा काही नाही रे, हे सुद्धा असं सगळं जाईल, तू बरा होशील, परत शिरा करून आली. तुम्ही एकदा मला असं म्हटलं ना, तुम्ही आणि भागवत मॅडम, मला खूप बरं वाटतं जाणाऱ्या भेटायला. ह्यातनं मी शिकले की तो आपली आपुलकीने सांगतोय आणि आपण रडतोय, आपण घाबरतोय, कशासाठी नाही घाबरायचं. त्याच्या पाठीवरनं हात ठेवायला जरूर जायचं, त्याला खाऊ जरूर द्यायचं. बरा झाला तर अभिनंदन करायलाही लवकर जायचं आणि बरा होणारच अशी स्वामींवर प्रार्थना करायची आणि ती करायला बस. यातनं मला माझं डोळे नाहीसं झालं. मी सुद्धा तिथपर्यंत त्याच्यापर्यंत पोहोचायला. हे काल मला टागोरांचं हे लिखाण करत असताना, वाचन करत असताना मिळालेली एक अनुभूती आहे. आता व्यक्तिगत जडणघडण आणि गीतांजली यांचा संबंध खूप आहे. 1913 साली या गीतांजलीला नोबेल पुरस्कार मिळाला. तो पुरस्कार घेतला, पण नंतरची ब्रिटनने दिलेली सर ही पदवी नाकारली. मला नकोय. मला कुठलाही बहुमान हा केवळ बरोबरचा असलेला नकोय. मला कौतुकही नकोय, पाठीवर थाप चालू लागली, पण मला खूप कोणी काही कौतुक द्यावं असं मला काही काम नाही. जे करायचं ते मी करतोय, हे प्रत्येक नागरिकाने करायला हवं. देशासाठी जरी गौरवशाली गोष्ट असली तरी रवींद्रनाथांना मिळालेला पुरस्कार त्यांच्या दृष्टीने हे पुरस्कार मिळालाय एवढी सामान्य गोष्ट होती. मात्र रवींद्र संगीत आज काल आणि आज रात्री खूप ठिकाणी रवींद्र संगीताचे कार्यक्रम आहेत. अरुजा रहाळकर आहेत, त्या गात आहेत, त्यांचे आईवडील आहेत वगैरे. त्यांनी बरंच काही बंगाली गायनाचं म्हणजे सगळे गाणी बसवली आणि त्यातल्या गीतांजलीमध्ये 5 पद आहेत, ती बसवून त्याचं सादरीकरण फार सुंदर केलेलं आहे. तर हे रवींद्र संगीत आजही कलकत्त्यामध्ये चालू आहे. आणि अभिमानास्पद गोष्ट अशी आहे की हृदयनाथ मंगेशकरांची मुलगी राधा मंगेशकर हिने या रवींद्र संगीतावर एक कार्यक्रम म्हणजे खूप त्याचं चांगलं नियोजन केलेलं आहे. पण भारतातल्या लोकांना तो पटला नाही. का तर तो तत्वनिष्ठ आहे, त्याला गीतेची जोड आहे आणि तशा पद्धतीने त्याचं स्पष्टीकरण आणि त्यातलं गीत असं त्यांनी घेतल्यामुळे माणसांना पटला नाही. परवाच त्यांच्या एका पुस्तकाच्या प्रकाशनाच्या कार्यक्रमाला मी गेले होते सरपोतदारांकडे. कबीर सूरत हीरा असं ऐकले. तर त्याच्यामध्ये इतक्या सोप्या भाषेमध्ये कबीर त्यांनी मांडला आहे आणि पण ते लोक अजून
म्हणजे मान्य करत नाहीये ते की याच्यात सौंदर्य काय घडलंय कळत नाहीये. त्याला एकच खंत आहे, भारतीय भाषांची आवड नाही, एवढंच त्याला. आणि इंग्रजी भाषेचं शिरगाव तो चांगलाच आहे, तो हवाच आहे. इंग्रजी बोलायला प्रत्येक व्यक्तीला, मराठी व्यक्तीला यायला हवाय, हे जरी कितीही अगदी खरं असलं तरी म्हणून ह्या भाषा डावलल्या पाहिजेत असं नाही. तर रवींद्र संगीत हे जरूर ऐका. कानाला जितकं गोड वाटतं तितकंच मनालाही गोड वाटतं हे निश्चित. रवींद्रनाथ चित्र चांगली काढत असे, सुंदर चित्र. कलकत्त्यात मी एकच प्रदर्शन पाहिलंय, जेव्हा मी शांतिनिकेतन पाहायला गेले ते बऱ्याच वर्षांपूर्वी कॉलेजमध्ये असताना. तर तिथे गेल्यानंतर ती जी चित्र पाहिली ती रवी वर्मा आणि रवींद्रनाथांच्या चित्राच्या बरंचसं साम्य आढळून येतं. इतकी सुंदर चित्र आहे. आणि काही नाही, नुसती पेन्सिल, कागद, बस जे काय मनामध्ये कल्पना आली ती उमटवतो, अशाच पद्धतीची चित्र आहे. म्हणजे त्याला कुठे केमिकल युक्त रंग वापरले किंवा असं काही, सगळं साधं चित्र आहे, पण अतिशय सुंदर आहे. नंतर शांतिनिकेतन आणि विश्वभारती या कलकत्त्यातल्या त्यांच्या संस्था या त्यांच्या वृत्तीतनं निर्माण झालेल्या आहेत. का बरं? की इथे मोकळेपणाने शिक्षण मिळावं, मोकळेपणाने शिक्षण. सध्या माझ्याकडे 2 जुळी मुलं येतात, सकाळी 9 वाजता. ताई म्हणे आम्हाला तुम्ही काय शिकवा? नुसत्या गप्पा मारायला शिकायचं. येऊ देत का? येऊ दे, माझी काही हरकत नाही. ठीक आहे, म्हणजे काही नाही. मग आपण काय करायचं? मग मी रोज 2 गोष्टी त्यांना सांगते आणि एक भाषेची संकल्पना. मग ती एक संकल्पना माझ्या मनात येईल की त्यावर त्यांनी लिहायचं आणि बोलायचं. मग आपोआप शेजारचे लोक म्हणाले, काकू आम्ही पण येऊ का? या की. पण आम्हाला न येत म्हणजे तरी कमवून तुम्हाला द्यायचं. बरं ठीक आहे, आम्ही काही विक्री कौशल्य शिकवाल का आम्हाला? रोज शिकवीन की. काय शिकवू? चिवडा शिकवा काय? नको. मी आता साहेबाकडे सगळं चिवड्याचं सामान 3 वाजता घेऊन गेले घरी. आता उद्या आम्ही चिवडा करणार होता भाजक्या पोळ्यांचा. त्याची पॅकेज कशी करायची, त्याला स्टेपलर कसं लावायचं, आणि मग ते घरोघरी जाऊन विकायचं कसं हे कळलं. आणि पहिल्यांदा उद्या करणार तो चिवडा विकून जो नफा येईल तो एका अंध मुलगा आपल्याच्या ओळखीचा करेल, त्याला पुस्तकं घेऊन देणार, जी येतील 1-2 काय. तर ठीक आहे, राहिलेल्या पुस्तकांचे पैसे आम्ही सगळे मिळून देऊ. ठीक आहे. आणि दुसरा नफा असेल तो आम्ही आमच्यासाठी ठेवला. अरे अरे हो म्हणले, आम्ही इकडे तिकडे खर्च पाण्यामध्ये नाही करणार. पुढच्या वर्षीची पुस्तकं देण्यासाठी असं छोटं मोठं काम करून बाबांचे पैसे वाचले. म्हणजे आहे बा, छान आहे की कल्पना. तेव्हा उद्या आमच्याकडे या चिवडा कार्यक्रम आहे. आता उत्तुंग जीवनाची साधना असं आपल्याला म्हणायचं आहे. कुणाच्या? तर रवींद्रनाथांच्या. मग उत्तुंग जीवनाची साधना म्हणजे काय? तर जीवन आणि आपण स्वतः यांचं असलेलं दृढ ते वेगवेगळं आहे, पण ते अद्वैत कसं केलंय हे आपल्याला बघायचं. लेखन कसं आहे तर उपासना प्रचूर आहे. कुठेही तुम्हाला असं आढळेल की वाचताना मंगल येत समजत काही नाही, पण काहीतरी त्या निसर्ग देवतेशी माझं जवळचं नातं आहे बुवा. माझ्या मनात विहीर आहे, त्याचं पाणी मी मला अवश्य तेवढंच काढेल. का? तर ते बागेतनं बाहेर सांडणार नाही. ही रवींद्रनाथांची शैली आहे लिहिण्याची. मग मला आता अलिबागेच पाणी हवंय, तेवढंच मी काढलं. जुन्या काळातली गोष्ट आहे, 18व्या शतकात. मला पाणी प्यायचंय, मला किती हवंय अंदाज दिन आणि मग मी वाट्यात घेईन. हे आजही आपल्याला शिकवायला लागतं. नंतर खोलीमध्ये 1 टेबल, 1 खुर्ची आणि 1 कॉट आणि 1 छोटंसं कपाट, त्यात 4 कपडे आणि पुस्तक आणि रॅकमध्ये भरपूर पुस्तक. अशी त्यांची राहणीमानाची पद्धत होती. आणि राहिलेली एकदा का पुस्तकाचा संदर्भ देऊन झाला की ती वरती माळ्यावर असे कप्पे कप्पे केलेले होते, त्याच्यात ठेवत असेल. खाली पसारा नाही ठेवायचा आणि बसून घ्यायचं. त्या खुर्ची टेबल घेतलं की त्याच्यात
खुर्ची टेबल मिळायला घरचं वातावरण कारणीभूत होतं. नंतर विवाह संस्था याबद्दल त्याची काही मतं होती की विवाह संस्था कशी असावी. आत्ता जसं आधुनिकमध्ये किंवा सगळीकडे लिहिलं जातं ना, गाडी असावी, बंगला असावा, बँक अकाउंट भरपूर असावं, शिक्षण या पद्धतीचंच असावं. ह्या सगळ्या अटीतटीचा सामना जो आहे ना, तो रवींद्रनाथांनी सगळा मोडून काढला. ते म्हणाले सुशील आणि साधी अशी मुलगी मला, शिक्षणच काय मी नाही केलं. मग अशीच एक त्या काळात काम करायची मुलगी होती 16-15 वर्ष, तिच्याशी त्यांनी लग्न केलं. तिला सांगितलंय बघ, तुला घरात थोडंफार काम करावंच ते करायलाच पाहिजे, कारण आपलं अन्न आपण शिजवणं, आपले कपडे आपण धुणं हे अत्यंत गरजेचं आहे, ते तर करायचंच. पण रोज 4 तास माझ्याजवळ तुझी शाळा असणार बरं का. मी एकटाच नाही, माझी चुलत बहीण आहे, माझ्या आईबाची सगळी अक्षरशत्रू होते, तिला शिकवून तयार केलंय, माझे वडील आहेत, घरात ते सगळ्यांचे तास घेऊ. पण तू शिक्षित हो, तुला संगीत शिकायचंय, जरूर शिक. ते यमन रागात ते उदाहरण सांगत असतं, निरे गम याला जसं महत्व आहे तसं रे सा याला महत्व जास्ती आहे. का तर ते सगळं सौंदर्याकडे वळणारा स्वर. म्हणताना गरेसा याला वळण आहे. हे कसं गोड वाटतं, तसंच तुझं लिखाण, तुझं बोलणं, तुझं वागणं, तुझं चालणं हे सगळ्यांना गोड वाटलं ना की तू सगळ्या जणांना जिंकलंस. इतकं समजूतदारपणे तू आपल्या पत्नीलाही सुविद्य बनवणं हे अतिशय महत्वाचं मुलाचं कार्य त्यांनी केलं आणि आपल्या मुलांनाही तसंच घडवलं. 7 ऑगस्ट 1941 हा त्यांचा मृत्यूदिन होता. 80 वर्षाची जीवनसाधना होती आणि आपल्या पुढे मात्र एक आदर्श जीवनपट त्यांनी उलगडून ठेवला होता की जो आजच्या काळात तरुण पिढीलाही उपयुक्त ठरेल. आणि या सगळ्या आठवणी त्यांनी बंगालीमध्ये जीवनस्मृती या ग्रंथामध्ये सांगितल्या. त्या काळात छोट्या मोठ्या अडचणींना फारसं काही स्थान दिलं जात नसे. आता कसं मोलकरी आली नाहीये, बाई आली नाहीये, 2 दिवस मला करायचे, हा जो त्राग आहे ना, तर तुमच्या त्रागाला त्या काळात तुम्ही विचारलेलं दिसते. आमच्या काळात ते विचारलेलं किंवा कोणाची बाई आली नाही, ठीक आहे आपण करूया. इतक्या सहजतेने छोट्या मोठ्या अडचणींना आपल्या काळामध्ये तोंड दिलं जात होतं. ते अंगवळणी पडलेलं होतं. पाणी आलं का बाटलीवर आहे ना, पुरवूया आपण, आज भातच टाकूया. पण ते जे मनामधलं सगळ्या कुटुंब सदस्यांचं समाधान होतं ते वेगळंच होतं. कारण तुकारामांच्या म्हणण्याप्रमाणे केलेले अनंत तैसेची चित्ती असं द्यावे समाधान. मला अजून आठवतंय, माझ्या वडिलांनी अशा पट्ट्या करून प्रत्येक खोलीमध्ये बंगल्यामध्ये लावल्या होत्या आणि त्या नुसतं डोळ्याखालून गेल्यानंतरच कितीतरी शिकायला होता. कितीतरी संयम आम्ही शिकतो. तर जगण्याची सगळी भावना ही सर्व समाजामध्ये चांगल्या रीतीने अनुभवायला मिळत होती. आता घरी गुरुजी आहेत, 12 खडी शिकवत, आधी 14 खडी शिकवतो. ऍ आणि ऑ हे 2 स्वर त्याच्यात ऍड होते, गरजेचे आहेत, मान्य आहे. पण ज्या वेळेला 12 खडीतून प्रत्यक्ष वाचन सुरू झालं, लिखाण सुरू झालं, आपोआप नाही शब्दात्म सुरू झालं. आणि तेच आत्ताचं एबीपी आहे, तेच आत्ताचं राष्ट्रीय शिक्षण धोरण मोदींनी जे काढलेलं आहे, ते आता प्रत्येक मला मुद्दा वाचताना ते जाणवत आहे. त्याच्यावर मी काम तर केलं की प्रत्येक गोष्टीत ती बुद्धी, तो विचार,
किंवा ती पद्धती ही जाणवते की कसं शिक्षण बदलावं. कारण रवींद्रनाथांना, देवेंद्रनाथांनी दादोबा पांडुरंग आणि तर्खडकर भाषांतर पाठमाळावरील तर्खडकर यांच्याकडे शिकायला गेलो. आणि तर्खडकर आणि दादोबा पांडुरंग हे म्हणाले, नमस्कार, आम्हीच तुमच्याजवळ अनेक गोष्टी शिकलो. आणि मग जेव्हा अशी बाराखडी शिकल्यानंतर त्यांनी काय आपला मन व्यक्त केलं त्यांच्याजवळ. ते दादोबांना म्हणाले, जलपडे पाता नळे म्हणजे काय, पाणी पडते पान हलते. वयाच्या 8व्या वर्षी अशा कविता. मग ही कविता लिहिल्यानंतर दादोबा म्हणाले, अरे काय सुंदर लिहिलीस. तो झालेला आनंद आजही आपल्याला अनुभवायला मिळतो, जर आपल्याला त्या शब्दांमध्ये आनंद असेल. आता हे आपल्या लेखनात स्पष्ट मध्ये करायचं राहिलं तर ती चेतना आहे एक प्रकारची. ही सुद्धा सृष्टीत ती चेतना आहे. कशी काय, पाणी टपटपत राहिले आणि पान थरथरायला लागलं. हे मला सुचलेले विचार की पाणी टपटप पडतच आहे, पानाला काय त्याची संवेदना होते. म्हणजेच त्यातल्या चेतना शक्तीची जाणीव आपल्याला करून देणारे रवींद्रनाथ आहे. दुसऱ्या कवितेत ते म्हणतात, वृष्टी पडे टापूर टुपूर नदेय एलो बा. पण ते बंगालीमध्ये वृष्टी पडे टापूर टुपूर नदेय एलो बा ते आणि गोलगोल गोलगोल म्हणले जाते, ते मला जमणार नाही. मग हे आपल्याला कसं म्हणता येईल. मग त्यातला लय नाच सूर हे जेव्हा मी त्या राळकरांच्या तोंडून ऐकलं तेव्हा मला सुचलं, पाऊस पडतोय टापूर टुपूर नदीला आलाय मोठा पूर. पाऊस पडतोय टापूर टुपूर नदीला आलाय मोठा पूर. ही वाक्य आहे अशा त्यांची. म्हणजे आणि त्याला रवींद्रनाथ आणि आशा ते दोघंही म्हणतायत, हा शैशवातला मेघदूत तर आहे. दादाला याबद्दल जास्त सांगतात. हा शैशवातला वसंत तर नव्हे. मग कुसुमाग्रजांनी सुद्धा यांच्याकडनं खूप संकल्पना उचलल्या आहेत. कुसुमाग्रजांनी हे कबूलही केलं. ते असं म्हणत असत की मुळाक्षरांमधून कविता कशा करायच्या हे मी रवींद्रनाथांच्या केलेल्या कविता समजल्या नाही, पण त्यातले लय आणि नाद मला समजला आणि माझं काव्य फुलारू नाही. मग टागोरांच्या सहज पाठांचा उल्लेख करताना पुढे म्हणतात, कचा काय सुरेख थाट उभा कटेकरी ठेवून थाट. वचा काय सुरेख थाट एखाद काठ दाखवतात. अशा पद्धतीची काव्य ही पुरांनी केजीच्या मुलांसाठी बालवर्गासाठी रचली आणि त्यातनं क व हे मुलं शिकले. चांगला शिक्षक कसा असेल, पाडेपाठ करायचे. रवींद्रनाथांनी अशी ही संकल्पना स्पष्ट केली ती मी तुमच्या समोर माझ्या भाषेत मांडली. मला त्या गणित शिकवायचं झालं आणि मुलं म्हणाली, नाही येतो पाडे नाहीच पाठ. म्हणाले, त्या अवघड आहे तुमच्यात काहीच अवघड नाही. मी तुला एक गंमत सांगते. बेचा पाडा पाठ करायचा. बे घे बे बे दहे 20 एवढं तुला येत, म्हणजे 2 घटक पाठ झाले. मग बेद में 4 बेतीक 6 बेचो पाठ आणि बेद म्हणजे एवढं आजच पाठ कर. राहिलेले 4 घटक उद्या पाठ कर. परवा त्याचा सराव कर. 3 दिवसाला 1 पाडा. आणि मग मी बक्षीस काय देणार, चिठ्ठीची 1 वही. पण तोवर तुझं नाव माझ्या वहीत लिहिलेलं राहील. कशासाठी, पाढा पाठ न केलेला मुलगा. चालेल, पण तुझा पाठ झाला नाव करून टाकणार आणि तुला तुझ्या वहीचा मॉनिटर करणार. मुलं खुश. आपल्याला जास्त कष्ट नको, रागवायला नको. मुलांचे पाढे पाठवतात, मुलं मुळाक्षर शिकतात, मुलांच्या कविता पाठवतात. फक्त प्रेमाचा पाठवा. खूप गोड बोलायचं नाही, थोडंसं शिक्षेची चुणूक दाखवायची, मुलं बरोबर करतात. हा सगळा कुसुमाग्रजांचा संवाद हा त्यांच्या अक्षरवाद नावाच्या पुस्तकात आलेला. त्याच्यात त्यांनी नमूद केलं की रवींद्रनाथांच्या सांगण्यावर किंवा रवींद्रनाथांची झालेल्या संवादातून मी हे सगळं अक्षरवादाची माहिती मांडणी केली आहे.
फक्त शब्द माझे संकल्पना गुरुनाथांची आहे असं त्यांनी त्याच्यात म्हणलं. आता पुलंचं त्यांचं नातं खूप वेगळं होतं. शांतिनिकेतनमध्ये जेव्हा बंगाली शिकायला गेले होते तेव्हा या लेखनातनं त्यांनी बरंच लोकांना दिलं. अर्थात त्याचं पुस्तक नाहीये, तर यातले लेख होते असं ते म्हणतात, पुलं म्हणतात की काही लेख लिहिले आणि लोकांना मी बरंच काही दिलं. आणि शांतिनिकेतन बंगाली शिक्षण झालं आणि त्या लेखांना त्यांनी मैत्रभाव असं नाव दिलं की माझा समाजाशी मैत्रभाव कसा राहील हे मी माझ्या लेखनातनं व्यक्त करतो. आणि तेव्हाही रवींद्रनाथ हे जेव्हा कलकत्त्याला गेले होते त्यांच्या घरी त्यावेळेला म्हणाले जरूर वसंताचं माझ्या घरात आगमन झालंय. फुलं माझ्या घरी आले म्हणजे वसंताचं आगमन आहे. आणि रवींद्रनाथ म्हणताय अहो तुम्ही तर नुसतं वसंतच म्हणताय पण माझ्या घरी सगळ्या ऋतूंची मैफल आली. माझ्या घरात सगळ्या ऋतूंची मैफलच जमली जणू. म्हणजे काय अहो पेटी आहे, आवाज आहे, गायन आहे, तबला आहे, काय येत नाही या माणसाला. आणि आता बंगालीतही बोलायला लागलाय की अशी सगळी मैफल माझ्या घरात आली आहे. मला किती आनंद झालाय हे मी व्यक्त सुद्धा करू शकत नाही. हे रवींद्रनाथांचे फुलांबद्दलचे उद्गार आहे. आता स्वशाळेची शिस्तीची धास्ती घेऊन त्यांनी शांतिनिकेतन आणि विश्वभारती हे निर्माण केले. असंख्य विद्यार्थी त्यात शिक्षण घेऊन गेले. तेव्हा रवींद्रनाथ मुलांना शिकवताना म्हणत मुलांनो भार ही जी काही कल्पना आहे ना वजन किंवा भार ती शरीराला मनाला घातक आहे का. आणि खरंच काही काही वेळेला विचारांचा भार सुद्धा आपल्याला असह्य करतो. सहनशीलता असावी पण ती टोकाची वाढवू नका. एका पालकांच्या बैठकीमध्ये रवींद्रनाथ म्हणतात मुलांना मुलांसारखं वागू द्यावं. त्यांना खेळता धावता निजी कुतूहल निजी म्हणजे स्वतःचं कुतूहल हे समजावता आलं नाही, शमवता आलं नाही स्वतःला तर कशी ती वाढणार. ते त्यांचं त्यांना अनुभवाती समजत गेलं तर ती आपोआप वाढते. हे कुठल्याही मुलांमध्ये आपण घडवून आणू शकतो. माझा मुलगा अपंग आहे, अंध आहे, मुकावेर आहे, करू का आपण त्याच्याशी अशी कल्पना नाही. जिथे जिथे जायचं आहे तिथे त्याला हातातून घेऊन जावं ना, सांगावं हे असं आहे, ओळख करून घ्या की माझी मैत्रीण आहे, आपल्या ओळखीचे ते आजोबा आहे, नमस्कार. असं नॉर्मल मुलांसारखं त्यांना वाढवलं आणि रवींद्रनाथांसारखा प्रेमाचा हात ठेवला की आपोआप मुलं काही क्षणात, काही दिवसात, काही महिन्यात सुधारत जातात. हे आपल्याला शिकायला हवं. कारण त्यांचं म्हणणं असं की स्वतःहून स्वतःचा भार मुलं आपला पेरतात हो, त्यांना येतं. कालच पत्ते खेळत होतो आम्ही गल्लीतल्या मुलांची. एक मुलगा म्हणाला समजणार नाही बरं का काकू तुम्ही आधी समजावून सांगा. तो मुलगा म्हणतो हे नाही मला सगळं समजतंय. भार पेरण्याची शक्ती आहे, वय लहान आहे म्हणजे बुद्धिबळ खेळताना राणी आहे, वजीर आहे, हलवलाय, माहिती आहे मी हारणार आहे. पण समोरच्यानी आनंदामध्ये चूक केली तर त्याच गतीने मी जिंकणार आहे हा इकडचा लक्षात ठेवतो आणि तो जिंकतो कारण त्याचं त्याच्यावर लक्ष असतं. तेव्हा चेहऱ्यावरचे हावभाव सुद्धा दुसऱ्याला हरवायला कारणीभूत ठरतात. स्वतःचा भाग स्वतःला पेलता येणं हे मुलंच मुलांचं शिकत असतात आणि माणूसही माणसांचं शिकत असतो. आपणही ते ऍडजस्ट करून नवीन समाजाशी, नवीन लोकांशी, नवीन मुलांशी आपण कारण आपल्याला आत्ताच्या मुलांकडून शिकण्यासारखं खूप आहे. मोबाईल घ्या, कॉम्प्युटर घ्या, काय वाटतच नाही. प्रेशर कुकर आपण वापरतो. अरे डाळ वगैरे 2 शिट्ट्या केल्यानंतर माझी अंघोळ होईपर्यंत गॅस बारीक करतो.
आपण म्हणतो उदाहरण, अगं आजी कसं नाही की करायचं, ही वाफेची शक्ती वापरायची आहे. एक झाली काय, दोन झाली काय, शिट्ट्या किती त्या करायला असतो. एक शिट्टी झाल्यावर जरी बारीक केलं तरी तो पदार्थ तितकाच चांगला शिजतोय. हे मुलं वाफेचं तंत्रज्ञान शिकतायत, ते त्या वॅटच्या प्रयोगातनं शिकतायत. आणि म्हणूनच नवीन शिक्षण पद्धती आहे, प्रकल्पातनं शिका, प्रोजेक्शन मधनं शिका, हाताने करून शिका. आपण नाही, कोणी काय आपल्याला प्रथमच लाटता नाही आली. प्रॅक्टिस, सराव, हेच रवींद्रनाथांनी शिकवताना म्हटलंय की दिवस केला की जुन्या काळात मोठी माणसं घरात असत, परवाच आम्ही म्हणून घेत असत, भिंतीशी बसवत असत. एखादी लिंबल्याची गोळी हातावर किंवा खडीसाखरेचा कडा मिळत असेल, पाठ झालेला म्हटलं तर, नाही झालं तर मिळायचं नाही. त्याचं थोडंफार वाईट म्हणायचं. पण जेवताना जेव्हा मोठी माणसं आजी आजोबा म्हणायचे, तुझ्या खडीसाखरेचा कडा तुला देणार आहे बरं का, कारण तू पाठ करणारेस, मला माहितीये. हे जे वागणं आहे ना, हे शिकायचं. आणि आपल्याला तो शहाणं करणार आहे, फक्त लहान मुलांना नाही, आपल्याला सुद्धा. माझ्या हातनं सुद्धा एखादी चूक झाली आणि मला एखाद्या लहान मुलांनी किंवा माझ्यापेक्षा लहान व्यक्तीने, अगं हे असं चुकलं आहे, बघ तुझ्या लक्षात ठेव बरं का, की माझं आपोआप ती चूक सुधारली आहे. तुला काही येतच नाही, तू हे वापरूच नकोस, तुझी लायकीच नाही, असं म्हणलं की आपण आणखीन गर्व येतो. कारण आपल्या वयानुसार आणि मुलांच्या वयानुसार आपण एकाच लाईनीतले म्हणतो, एकाच माळेतले म्हणतो. आता मुलांच्या संदर्भात दिलेल्या कवितांमधून क्रिसेंट मून आणि शिशू यात त्यांनी ओळी कमी लिहिल्या, पण चित्र खूप काढले. आशाताई साठे असं म्हणतात की पालकांनी ती चित्र अभ्यासात, त्या चित्रांमध्ये मला सगळी पाहायला मिळाली आहे. उंच माणसं आहेत, तुटकी माणसं आहेत, काळी माणसं आहेत, गोरी माणसं आहेत, चेहऱ्यावरचे वेगवेगळे हावभाव आहेत. ती काहीतरी एकमेकांना मोकळपणे सांगतायत आणि त्यातनं काहीतरी भाषा निर्माण होते. हे मुलांना शिकवायचं. मग त्याच्यासाठी रेघोट्या काढून नुसतं असं काढलं, असं काढलं, चंद्र उलटा आणि सरळ, तरी रडतोय हसतोय आपल्याला कळतं ना. मी एवढंच चित्र काढलं, ते हा रेघोट आपणही शिकतो. हे मी फक्त शिक्षक म्हणून नाही सांगत आहे, तर आपण सुद्धा अनेक रेघोट्यांमधनं, आपण नाही का आकाशाकडे खिडकीतनं वळत बघत असलो तरी आनंद आपल्याला दिसतात. त्या फेसबुकवर आणि युट्यूबवर तर किती, स्वामी दिसले की तुम्ही तुमचं खूप छान म्हणा, किंवा हनुमान दिसलं की बरंच छान म्हणा, असे अनेक आकार. आणि आपण ते फडफड आकार शोधायला जाऊ आणि काय करायचं. हेच असं मानसिकता आहे आपली, ती आपली वाढवावी हे नक्कीच खरं. उदाहरणार्थ, त्या शाळेमध्ये शिकवताना रवींद्रनाथांना एक आली लहान मुलं, एक अशी कर्कट्ट मळकट्ट फ्रॉक घातलेली मुलगी आली होती आणि तिच्या हातात मोराचं पीस होतं. धावत धावत तरी पायाला चिखल लागला होता, सगळं गालाला कपाळाला सगळीकडे घाण लागली. तिने काय केलं, ते मोरपीस आणलं आणि रवींद्रनाथांच्या हातावरून फिरवलं. रवींद्रनाथ म्हणाले, हळूवार स्पर्श केला. तेच पीस घेऊन ती घरी गेली. त्यांच्याच नात्यातली असावी. त्या बाई बसकन तिच्या अंगावर उलटले, स्वतः चिखलातनं मागून आलीस आणि मलाही चिखल लावतेस. आधी सगळं धू आणि मग ते तुझ्या त्या डबऱ्यात ठेवायचं. आणि ते तुटकं फुटकं असेल ना, मी फेकून देणार आहे. अरे का भार वाढवलाय, मनावरचा भार हा वाढवलाय. तर बालकविता किंवा मोठ्यांची कविता घ्या, गीता घ्या, ज्ञानेश्वरी घ्या, वाचल्यावर बरं वाटतंय. त्यात सुद्धा हेच आहे की तो ते वृक्षवल्ली आवाजाने तुकारा उभीच नाही. त्यांचे नातं आहे. आपण नाही पाणी घालताना झाडांशी बोलत, काय सुंदर फुलं आली आहेत मोगऱ्याची, आणि तुझे दिवसच आहे फुलायचे मोगऱ्या, आज पाणी घालते बरं, थोडी साखर घालू का तुला.
आणखीन छान छान फुलं येतील, थोडंसं हाताने पुरवाळ परत छान फुलं येतात. आपल्याला स्वतः कोणी म्हटलं, अरे वा दमून आलीस पण फ्रेश झालेली दिसतेस, लगेच आपल्याला बरं वाटतं. हेच त्याने आपल्याला शिकवलंय आणि सांगितलंय की जीवनात वागावं कसं. रवींद्रनाथांचे वडील फौजेत होते. एकदा काय झालं, बातमी आली आणि रवींद्रनाथांच्या आईला लोकांनी सांगितलं रशियाचे लोक मारा करणार आहेत. आई घाबरल्या. त्या रवींद्रनाथांना रविवार पत्र देतोस का रे बाबांना? रवींद्रनाथ म्हणे, हो लिहितो की, काळजी नक्की आहे तुला? हो, करू नकोस काळजी, आपल्या भारत देशाचा सैनिक आहे, काहीही झालं तरी विजय यांचाच होणार. म्हणून त्यांनी वडिलांना पत्र लिहिलं आणि त्या पत्रामध्ये असं लिहिलं होतं, विजयी भव, असा माझा आशीर्वाद आहे बाबा तुम्हाला. हे पत्र लिहिल्यानंतर त्यांनी रवींद्रनाथांना उत्तर लिहिलं, काळजी करू नका, शत्रू सैनिक आला ना पिटून काढीन. हे पिटून काढीन या एका वाक्यातच आई हसायला लागली. तर परफौजेची पिटाई करणं किंवा त्यांना हुसकून लावणं हे नुसतं बोलण्यातनं जरी आपल्याला करू शकतो तरी लगेच अभिमान जागृत होतो. आई वडील घरामध्ये सगळ्यांना सन्मानाची वागणूक देत असत. घरामध्ये रामायण महाभारत वाचलं जायचंच, पण मोकळ्या गप्पा, वाचन आणि काही काळ इंग्रजीतनं संवाद हा होत असेल. कलकत्त्याला असताना इंग्रजी शाळेतले एक फादर होते, फादर डी पेनेरांना. हे रवींद्रनाथांशी इंग्लिशमधून संवाद साधायचे आणि दोघांचं एकमेकांवर पुत्रवत प्रेम होतं. पण शाळेतनं निघून गेलेला मुलगा, शिकणार नाही म्हणणारा मुलगा, पण पेनेरांनी मॅकबेथचं भाषांतर मात्र रवींद्रनाथांनाच करायला दिलं होतं. म्हणजे विद्यार्थ्यांना जाणणारे पाहत होते, जाणणारे शिक्षक होते. कारण पेनेरांना त्यांच्या वक्तव्यात असं म्हणतायत की त्या मॅकबेथमधलं जाणणारी भाषा, जाणणारे शब्द, जाणणारे व्याकरणकार हे रवींद्रनाथच होते. जरी दादोबा पांडुरंगांनी त्यांना व्याकरण शिकवलेलं होतं, तर्खडकरांनी व्याकरण शिकवलेलं होतं, तरी सुद्धा पुढची पायरी ही रवींद्रनाथांची होती. आणि म्हणून शेक्सपियरचा सगळा अनुवाद रवींद्रनाथांच्या नावाने सांगितला जातो. तर अध्ययन आणि अध्यापन हे नेहमी स्वपद्धतीने करावं असं मग कोणी असो, मग गुरुकुल पद्धती असो, शाळेची पद्धत असो, शांतिनिकेतनची पद्धत असो, कुठली असो. वाल्मिकी या नाटकाला संगीत रवींद्रनाथांचं होतं. त्यातली पदं अतिशय सुंदर होती. ती बंगाली आहे, त्यामुळे मला त्याचा उल्लेख करता नाही आला. गाभा नाटक काय होता रामायणातला किंवा इतर नाटकांमधला, तर धडकीपणांच्या तावडीतून चांगल्या माणसांना सोडवलं. प्रेरणा समाजाला. त्यांची काबुलीवाला कथा तुम्हाला आठवत असेल तर तो काबुलीवाला चणे, बदाम, पिस्ते, अक्रोड हे विकत असतो. हे विकत असताना एका छोट्या मुलीशी मैत्री जमते, ती लाजते आधी. आईवडील तिला घराच्या बाहेर येऊ देत नाही, तो काळ तसा असतो. नंतर नंतर सर्रास हे तिला द्यायला लागतात. का? तर ते तिकडचे अफगाणिस्तानचे राहणारे असतात आणि त्यांना मुलीची आठवण येते, म्हणून तो सुकामेवा तिला फुकट मिळत असतो. या मुलीचं लग्न ठरतं तेव्हा काबुलीवाला कुणाला तरी चाकू मारलेला असतो, कोणी धडकीपण असतो त्याला, त्याच्यामध्ये त्याला कळलं होतं काबुलीवाला. तो सुटून येतो तेव्हा या मुलीचं लग्न लागत असत. कोणी आत येऊन देत नाही, पण सासरी जाताना ही मुलगी
पाहते तर ते बाहेर दरवाजापाशी उभे असतात आणि आशीर्वाद देत असतात की जाते चाचाजी चाचाजी करत त्यांना नमस्कार करते आणि चांगल्याची सुरुवात परत सुरू होते. ही रवींद्रनाथांची कथा आहे. म्हणजेच काय, त्यांच्यातील संस्कार भावना जी आहे ती कशी आढळते, किती कथांनी, किती गीतांनी, किती प्राणांनी तोड, किती सुखांनी, किती साध्यांनी माझा प्राण विभोर. आज काय ना काय जागले, जागून उठला प्राण, जणू येत असे दुरून कानी महासिंधूचे गाणं, महासिंधूचे गाणं. हे का आठवलं? सावरकर आणि रवींद्रनाथांची भेट. त्यात सावरकरांनी त्यांना सांगितलंय की ते सिंधू गान आणि ते पाणी आपल्याला मिळालंच पाहिजे, पाकिस्तानला नष्ट झालाच पाहिजे, हाच तर सावरकरांचा विचार आहे. फक्त हे जहालमतवादी होते सावरकर किंवा तडफदार नेतृत्व करणारे होते आणि रवींद्रनाथ आपल्या भाषेतून व्यक्त करणारे पण निर्भीड होते, कारण वल्लभभाईंचे पुरस्कर्ते होते. ज्ञानदेव आणि रवींद्रनाथ यांच्यामधून पण साम्य आढळतो. ज्ञानदेव जसं म्हणतात, विश्वाचे अर्थ माझ्या मनी प्रकटले, तसंच देशभक्ती आणि राष्ट्रवाद त्यांना भावत असे. कुणाचंही काही चांगलं घडलं वाईट घडलं तरी रवींद्रनाथ तिथे हजर असत. आता नेहरू महात्मा गांधी असलो त्यांनी राष्ट्रवाद किंवा प्रेम असंच पसरवायचा प्रयत्न केला. याला उदाहरण म्हणजे त्यांची हृदय जमुना नावाची कविता आहे. की जमुनेचं पाणी यमुनोत्री जन्मोत्री, इथली जी पवित्र स्थळ आहे किंवा पवित्र पाणी आहे तसे आपले विचार असावे, खळखळते असले, प्रेरणा देणारे असले, निर्भय असले, तर ते पुढे नेणारे असावेत, असे त्या असा त्या कवितेचा अर्थ आहे. मग सर्व संघ परित्याग करून मिळणारा मोक्ष, त्याची आशा कामना मनीषा मला नाहीये. मला कशाने भेटलं आता या काळामध्ये? मला फक्त स्वातंत्र्याचा ध्यास आहे. त्या स्वातंत्र्याने एकदा मला निश्चित घेतलं की मी मुक्त झालो, असं रवींद्रनाथ म्हणतात. की स्वातंत्र्याची मला आस आहे आणि खरंच 47 साली त्याचा की आज लागल्याने झालं तर काय कोणास ठाऊक, की आनंदाचा प्रकाश सगळीकडे पसरू दे. माझ्या आशा, आकांक्षा, प्रेम, परिपक्वता ही सगळीकडे पसरू दे. त्यांची गोष्ट आठवली. जुन्या काळामध्ये घरादारांना ग्रिल्स नसत, मोकळ्या खिडक्या होत्या आमच्या काळात सुद्धा, कारण चोराचं फारसं भय नव्हतं. रवींद्रनाथ आपल्या खोलीमध्ये आली, तेवढ्या खिडकीत 17-18 वर्षाचा मुलगा उडी मारून आता, आजोबा मारून टाकायचं तुम्हाला? काय बाबा? हो ना, मारून टाकायचं. ठीक आहे मग, पण माझी एक अट आहे, तुला जर मारायचं असेल तर माझ्याकडे लिखाण पूर्ण होतं, म्हणजे मला समाधान मिळतं आणि मग मी मारायला तयार होईल. दिवसभर लिहितात, मुलगा सुरातून बसलेलाच आहे खाली फरशीवर. ती एकाग्रता पाहून तो मुलगा वळंबला, पाया पडला, निघून गेला आणि अलेक्झांडर नावाने प्रसिद्ध झाला. ही एकाग्रता आपण जेव्हा मनी बाळगू तेव्हाच रवींद्रनाथांच्या स्थानाला पोहोचेल. धन्यवाद.